बोलते मुंबईमध्ये ना तो बँगलुरू का? अरे भाई पोळी इडली सेंटर काफी ते साऊथ इंडियन लग्नात आलं डोसा. प्रेझेंटेशन वर कसलं भारी बघूनच टेस्टी वाटतंय. हॅलो गाईज, वेलकम टू अ व्लॉग. आज आम्ही जातोय फिरायला. वीकेंड आहे तर ऑब्व्हियसली काहीतरी चटपटा करायचं असतं आम्हाला. तर आज आहे संडे म्हणजे फंडे. तर आज आमचा आहे खाण्याचा दिवस. तर रोज असतो तसं, पण आज स्पेशल. आज स्पेशल. आज आम्ही सॅटर्डे संडे मोस्टली असं थोडं स्पेशल ठिकाणी जायचा आम्ही विचार करतो. तर आज आम्ही जातोय मुंबईमध्ये एक न्यूली ओपन रेस्टॉरंट आहे. हात का धरतेस? आशीर्वाद. तर न्यूली ओपन एक रेस्टॉरंट आहे मुंबईमध्ये जो एकदम बँगलोर फीलवाला आहे, नम्मा बँगलुरू. तर आज आम्ही ती जागा एक्सप्लोअर करणार आहे. त्याआधी आमचा आउटफिट बघून घ्या, आम्ही काय घातलंय. आउटफिट हिला फक्त आउटफिटच दाखवायचं असतं भाई. आउटफिट आणि आमचा बोलून स्वतःचाच दाखवायचा आहे. माझं तर अरे माझं नाही एवढं काय असं. ठीक आहे तुझं आउटफिट चेक. वाव नाईस. नम्मा बँगलुरू. वी आर कमिंग. बँगलुरू ना मुंबईमध्ये आहे ना. पण त्याचं नाव नम्मा बँगलुरू आहे. माय गॉड. बोलते मुंबईमध्ये ना तो बँगलुरू का? अरे भाई वुमन बोलते बँगलुरू का बोलतोय. आणि बँगलुरू वरून कळलं गाईस आज आहे RCB बँगलोरचा फायनल पण आहे गाईस. तर आय होप की तुम्ही जोपर्यंत हा व्लॉग बघत असाल RCB ने ट्रॉफी उचललेली असेल. चला गाईस भेटूया तिकडे. थांब. Guys, we are finally at Namma and this is how it looks from outside. एवढं ब्युटिफुल आहे गाईज, तुम्ही बघाल हे. इकडे या लोकांनी प्रॉपर जसं साऊथ इंडियन बँगलोर होम्स असतात तसं या लोकांनी इकडे फिलिंग दिलंय. थोडीफार लाईन आहे. मला वाटलं नव्हतं की लाईन असेल, पण थोडीफार लाईन आहे. आय थिंक हे लोकांनी खूप साऱ्या व्लॉग्स रील्स बनवून हे फेमस केले. हे वाला हा मी अजून बघितलं नाही. जास्त बघितलेस? ब्लॉग नाही पण रील्स मध्ये बघितले. मी तर नाही बघितले जास्त असे रील्स ब्लॉग याचे. मी त्या दिवशी इकडून जात होतो तेव्हा मला दिसलेलं आहे. तर असं मस्त वाटलेलं. आम्ही तुम्हाला दाखवू ह्याचे एस्थेटिक्स खूपच मस्त आहे, ब्युटिफुल आहे, एकदम साऊथ इंडियन हेरिटेज वाले. फक्त 5 मिनिट्सची वेटिंग होती. आता ऑलमोस्ट आम्ही आलो आहे. तर आता आमच्या आधी फक्त 3-4 लोकच आहेत. राधिकाला एवढे स्पॉट भेटले नाही ते फोटो काढायला. मला वाटतं आज गॅलरी भरणार आहे. खूपच प्रेटी आहे प्लेस आणि माझं आउटफिट पण. तर त्यासाठीच मी ह्याला लाईनमध्ये उभं करून मी स्वतः फोटोज काढते, व्हिडिओज काढते. काही माणसांचा जन्म ह्यासाठीच झाला आहे बस, की आम्ही लाईनमध्ये थांबणार, मुली जाणार, फोटोज काढणार, येणार, बस. तोपर्यंत मी लाईनमध्येच आहे. मला विचारत पण नाही की आकाश तुला फोटो काढायचा आहे. माझा लाईनमध्ये असताना व्हिडिओ घेते. आता मी लाईनमध्ये थांबलो. आता ऑर्डर द्यायला ही जाणार. ऑर्डर तिकडे सेल्फ ऑर्डर आहे. अरे मग तेच बोलते, माझा सेल्फ पण तू देशील. ठीक आहे. थँक्यू. लास्ट ओके. नम्मा बँगलुरू. कुठे काय खायचं राधिका? पोळी इडली सेंटर काफी आणि मेन्यू पाठ करून आलीस का तू? आणि मैसूर पाक आणि कोल्ड कॉफी. एवढं तुझ्या एकटीचं सांगते की माझं पण पकडलं याच्यावर? माझं. ओ माय गॉड भाई. गाईस इथे सेल्फ ऑर्डर आहे. राधिकाला बोललो आता बसायला. मी इथं ऑर्डर घ्यायला आलो आहे. भाई एवढी कूल आहे इकडे. त्यांच्या टी शर्टवर लिहिलं आहे आस्क अण्णा आणि आस्क अक्का. एक सरदार आहे त्याच्या टी शर्टवर पण लिहिले आस्क अण्णा. इंडिया इज ऑल अबाउट डायव्हर्सिटी. असं वाटतं रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनवर आलं आहे. हे मागे पण नमा लिहिले. बॅकग्राऊंड म्युझिक पण एकदम साऊथ इंडियन फोक लावलं. साऊथ इंडियन लग्नात आलं. पण इकडे लग्नाचं जेवण नाही काय, इकडे पे करून घ्यायचं. कुठेतरी पे कर. सगळीकडे भंडारा नाही लागत. मी भंडारात नाही खाल्लेलं कधीच.
तिला सवय वाटतं, गेली वाटतं भंडारा. इकडे सेल्फ ऑर्डरवालं सीन आहे, म्हणजे तुम्ही असं काउंटर बाय जाऊन तुम्ही नाही करा. तुम्हाला असे जसे मॅगडीमध्ये आता असतात डिस्प्ले असतो, तिकडे तुम्हाला सेल्फ ऑर्डर घ्यायचं आहे, तुम्हाला जे हवं आहे ते. तर आम्ही एक घेतलं आहे थट्टे इडली. तट्टे इडली, थट्टे बोलतात, थट्टे थट्टे. थट्टे इडली घेतलं आणि एक डोसा घेतलाय आणि एक फिल्टर कॉफी. बेन्ने डोसा आहे, ओपन बटर डोसा असं त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं. आम्ही अजून खाल्ला नाही, तर लेट्स सी कसा असतो. आणि फिल्टर कॉफी तर मस्ट आहे बाई इकडे. फिल्टर कॉफी घेतलं हे लास्टला घेणार. खूप अफोर्डेबल आहे, म्हणजे तुम्हाला जागा बघून असं वाटत असेल की महाग असेल हे ते, पण इथे खूप अफोर्डेबल आहे. आम्ही लिटरली आमचं 400 रुपीजमध्ये सगळं झालं आणि पोटभर पण होईल आय होप. बघू आता, वेट करतोय आम्ही कधी आमचा नंबर काउंट करेल. मी फटाफट जाईन आणि डोसा इडली घेऊन येईल. अण्णा डोसा आज कन्ना त्यांचे माझ्या टी शर्टवर नाही दिले आज कन्ना. तर नाही ऑफिशियल अन्न आहे अण्णा. थोडा देखो अण्णाने लाईन पण लावलं. आता मी ऑर्डर पण घेऊन येणार. फटे वेटिंग आहे, थोडा टाईम लागतं रे यायला. लेट्स ट्राय द फर्स्ट बाईट ऑफ थट्टे इडली. आम्ही बेन्नेमध्ये खाल्लेलं, तेव्हा बेन्नेमध्ये आम्हाला आवडलेलं थट्टे इडली, म्हणजे मला तर आवडलेलं. मी तुला दाखवलेलं. हां, मी तेव्हा फर्स्ट टाइम खाल्लेलं. लेट्स ट्राय. एकदम बटरी आहे ना, घीचा खूप फ्लेवर येतो. खरंच टेस्टी आहे गाईज. नाही फटफट खाऊन डोसा घेऊन येतो. टेस्टी आहे, टेस्टी. बरीचशी लोक असं वाटतं इकडे फक्त फोटोसाठी आले. अरे कुठून गाणं म्हणतात, एवढं वेळ लावतात त्या लोक. वेळ तेव्हा नंबर काउंट करेपर्यंत दादा फोटो होतो. फोटोशूट होऊन जाईल. 804 नाही माझा आलो, तर मी घेऊन येतो. सेकंड डिश घेते काय, प्रेझेंटेशनवर कसलं खाली बघूनच टेस्टी वाटतं. बटर मसाला ओपन डोसा. थँक्यू अण्णा. मला मांडी घालून खायला लागेल. मांडी घालून. इडली झाली भाई, आता ह्याची वारी. एकदम पिझ्झा सारखं केलं ना, साऊथ इंडियन पिझ्झा. ओपन डोसा ऍक्च्युली हा. काय कोणता डोसा आहे नाही बेन्ने बटर ओपन डोसा, बटर मसाला ओपन डोसा. नाही, हे हाताने खाण्याची गोष्ट आहे, याला चमचाने नाही खायला पाहिजे. भाई इसको हाथ से खाओ तभी ये मजा आएगा. भाई खरंच टेस्टी आहे, खूप मस्त, खूप मस्त. खाऊन भेटतो गाईस. आलाय आपल्याकडे फायनली पायनॅपल शिरा. मी तर फर्स्ट टाइम खाणार आहे. राधिकाने बोलले खूप टेस्टी लागतं. रिॲक्शन तर बघा कसं लागतं तुला. आकाशला एवढं गोड आवडत नाही, पण लेट्स सी काय रिॲक्शन आहे तर. कसं आहे, मस्त आहे. कसं आहे, सही आहे. ऍक्च्युली जास्त स्वीट पण नाहीये आणि असं का शुगर ज्यांना नाही, म्हणजे ज्यांना नसेल आवडत गोड, ते लोक पण खाऊ शकतात. कारण असे रिव्ह्यू देते तसं भाई काय शुगर नाही, हे नाही ते नाही. भाई एवढी गर्दी आहे, डिफिकल्टीने आणलाय. एकदम भरंपा पूर्ण दिलाय. अरे वेलकम मॅडम. दाग आहे वाटतं. सो गाईज आमचं आता झालंय सगळं. ठेवून टाक इथे. नाव वी आर लिव्हिंग. कसं होतं राधिका? एकदम मस्त मजा आली. तर गाईज आमचं आता खाऊन झालंय, तर आम्ही आता इकडून निघतोय. तर आधी कसं होतं ओव्हरऑल एक्सपिरियन्स? आय तो लव्ड इट. म्हणजे मला असं वाटत होतं की सगळं एवढं सगळं कम्प्लीट होतं एवढं की त्याचं फूड पण चांगलं होतं, ॲम्बियन्स पण चांगलं होतं, लोक पण चांगली होती, सर्व्हिस पण चांगलं होतं, सगळं चांगलं होतं खरंच. आणि एवढं म्हणजे
स्पेस एवढी मोठी आहे म्हणून असं काय असं कंजेस्टेड असा फील नाही झाला खरं तर. लिटरली आम्ही स्टेप्सवर बसलेलो पण तिकडे पण आम्ही आरामात बसून हा, आमचं खाल्लं. आम्हाला खरं ऍक्च्युली जागा चांगली भेटलेली. Yes. जर तुम्ही आल तर इकडे राईट साईडला ना कॉर्नरला एक जागा आहे, असं स्टेज टाईप आहे, तिकडे बसा, कम्फर्टेबल एकदम बसू शकणार. ओव्हरऑल 10 आउट ऑफ 10. नाही 10 भाई कोण देऊच नाही शकत, कधीच 10 कोण देत नाही. हा. थोडं म्हणजे हा. मला असं वाटलं की थोडस अजून बेने डोसा बेटर असू शकला असतं पण ठीक आहे. अच्छा बेन्ने, मला वाटलं ते बेन्ने नाही. डोसा तसं बोलतं, पण ठीक आहे, मला तर आवडलं. ठीक आहे, वर्थ होतं. 500च्या अंडर झालं गाईज. Yes. 500च्या अंडर तुम्हाला जर असं सगळं खाल्लं आम्ही लिटरली, कॉफी, डेझर्ट, डोसा, इडली सगळं. हा, तर त्यासाठी 500च्या अंडर तर भाई बेस्ट आहे. तो गाईज इथपर्यंत तुम्ही आमचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज. वडक्कम नम्मा. बाय बाय गाईज.